आपला आवाज कोकण 24 तास। केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारी ऐतिहासिक नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून देशाच्या राजकारणात महिलांचा सन्मान अधोरेखित केलाय। या क्रांतिकारी निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी शहरात महिलांची एक अभूतपूर्व आणि भव्य फेरी काढण्यात आली। या फेरीच्या माध्यमातून कोकणच्या रणरागिणींनी नारी शक्तीचा नवा अध्याय रत्नागिरीच्या भूमीवर लिहिलाय। नरेंद्र मोदी जैसा हो, मेरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, नारी शक्तीचा विजय हो, नारी शक्तीचा विजय हो, भारत माता की जय, आज की नारी सशक्त नारी, आज की नारी सशक्त नारी, भारत माता की जय, नारी शक्तीचा विजय हो, नारी को मिलेगा अधिकार, धन्यवाद मोदी सरकार, नारी को मिलेगा अधिकार, धन्यवाद मोदी सरकार। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ ते लक्ष्मी चौक या मार्गावर निघालेल्या या फेरीत हजारो महिलांनी अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला। हातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आणि सशक्त नारी सशक्त भारत, नारी शक्तीने ठाण आहे अशा घोषणांनी संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते। केवळ रत्नागिरी शहरच नव्हे तर राजापूर, चिपळूण, संगमेश्वर यांसारख्या लगतच्या तालुक्यांमधूनही महिलांनी या फेरीत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून विधेयकाचे स्वागत केले। मेरे देश का नेता कैसा हो, भारत माता की भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे यांच्या कणखर नेतृत्वाखाली या भव्य फेरीचे नियोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महिलांना संबोधित करताना सौ ढेकणे यांनी अत्यंत प्रभावी शब्दात विधेयकाचे महत्त्व पटवून दिले। महिलांना आता केवळ घरातच नव्हे तर संसदेत आणि विधानसभेतही धोरण निश्चितीचा मान मिळणार आहे। हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले। लक्ष्मी चौक येथे या फेरीची सांगता झाली। यावेळी केवळ घोषणाबाजीच नव्हे तर कृतीतूनही पाठिंबा दर्शवण्यात आला। उपस्थित हजारो महिलांनी भव्य फलकावर स्वाक्षऱ्या केल्या आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या क्रमांकावर मिस कॉल देऊन या ऐतिहासिक विधेयकावर मोहर उमटवली। हा उपक्रम फेरीचे मुख्य आकर्षण ठरला। या फेरीत सौ वर्षा ढेकणे, सौ शिल्पा सुर्वे, मृणाल शेटे, नपुरा मुळे, अपेक्षा दाभोळकर, ऐश्वर्या जठार, श्रुती ताम्हणकर, भक्ती दळी, सुप्रिया रसाळ, सुयोगा जठार, स्वाती कानगुटकर, शीतल रानडे, रुपाली कदम, सुचिता नाचनकर, अनघा साळवी, शीतल पंडित, सायली वाझे, रुई खेडेकर, रुपालीताई दांडेकर, रसिका देवळेकर, दीप्ती महाडिक, सुप्रिया उत्तेकर, वैशाली निमकर, अंजली कदम, वैदेही बने, शीतल दिंडे, सुप्रिया बेंद्रे, भक्ती शेटे, ध्रुवी लाकडे यांसह रत्नागिरी पालिकेतील नगरसेविका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आणि रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। याखेरीज या ऐतिहासिक प्रसंगी माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, नगरसेवक राजू तोडणकर, नितीन जाधव, प्रसाद बाष्टे, नंदू चव्हाण, नितीन गांगण, राजन पटवर्धन, विक्रम जैन, प्रशांत घाणेकर, राजेश आंबेकर यांसह भाजपा, शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विराट मोर्चामुळे रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाला महिला सक्षमीकरणाचा एक ठोस आणि सकारात्मक संदेश गेला आहे।
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा लोकसभेपर्यंत महिलांचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे समोर येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। देशाच्या विकासात महिलांचा सहभाग आता आरक्षणाच्या कायदेशीर बळाने अधिक सक्षम होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला हा शब्द पाळल्याबद्दल रत्नागिरीची प्रत्येक महिला आज कृतज्ञ आहे। भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे यांनी सर्वांचे आभार मानलेत। ज्याप्रमाणे एखादी महिला घर चालवत असते त्याप्रमाणे ती देशही चालवू शकते, हे आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना दाखवून द्यायचं आहे आणि त्यांनी हे बिल पास करत आपल्याला एक ताकद दिलेली आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।